महाराष्ट्र कर्नाटक सरकारला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। सीमा प्रश्नी समन्वय समितीची बैठक झालेली नाहीये आणि ही बैठक न झाल्याने त्यांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आता महाराष्ट्र कर्नाटक सरकारला जी नोटीस दिली गेलेली आहे त्या नोटिसीमध्ये नेमकं काय म्हटलंय? साधारण 1 वर्षापूर्वी जेव्हा भाजपचं सरकार अस्तित्वात होतं कर्नाटकमध्ये, तेव्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यामध्ये सीमावाद चालू झाले। दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलवलं होतं आणि यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती। मात्र या समन्वय समितीची गेल्या 1 वर्षामध्ये कुठलीही बैठक झालेली नाहीये आणि त्यामुळं ही नोटीस बजावण्यात आली आहे। जी बैठक झाली होती 1 वर्षापूर्वी, त्या बैठकी दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तत्कालीन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत बैठक घेऊन एक समन्वय समिती स्थापन करा आणि दोन्ही राज्यातील समस्यांची सोडवणूक करा असे निर्देश दिले होते। दर 3 महिन्याला बैठका घ्या अशा सूचना देखील दिल्या होत्या। मात्र दोन्ही राज्यांनी या संदर्भात कोणतीही पावलं उचलली नाही, कोणतीही हालचाल घेतली नाही आणि त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या याच्यामध्ये नक्की पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। या दोन्ही सरकारमध्ये कर्नाटकमधील तत्कालीन सरकारमधील मंत्री होते गोविंद कारजोळ, शशिकला जोल्ले आणि जे सी मधुस्वामी, तर महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर, चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र कर्नाटक सीमा समन्वय समिती नियुक्ती करण्यात आली होती। या दोन्ही सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांनी यावरती कुठलीही बैठक घेतली नाही। 14 डिसेंबर 2022 ला दर 3 महिन्याला ही बैठक होणं अनिवार्य आहे, परंतु ही 1 वर्ष झालं तरी पण बैठक झालेली नाहीये। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।